आदिवासी समाजाची सोनबा केदूजी वानोळे, मुक्काम वाळकेवाडी, पोस्ट दुधळ, तालुका हिमायतनगर यांनी अनेक वेळा जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेअंतर्गत कोणकोणत्या विभागामधून कोणकोणत्या गावाला किती निधी दिला आहे व त्या विभागाने कोणकोणत्या कामावर खर्च केला व गाव वाईज लाभार्थ्यांची यादी व कोणकोणत्या गावात कोणकोणते काम केले आहे त्या गावाची नावे एकात्मिक आदिवासी विकास विभाग किनवट यांना माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली, परंतु त्यांना संबंधित विभागाने ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. आतापर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी हातगाव येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. नमस्कार, मी सोनबा वानोळे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, जिल्हा नांदेड, सन 2023-24 मध्ये प्राप्त झालेला निधी, या 61 कोटीच्या वर निधी प्राप्त झाला हो सुद्धा. याचा एवढा खर्च पण दाखवला शासनाने, सरकार आपल्या पिओनी, आणि खर्च दाखवून सुद्धा हे निधी कुठे व कसा खर्च झाला पण हे अद्याप दाखवण्यासाठी तयार नाही. मी वारंवार तक्रार करून, पत्रव्यवहार करून सुद्धा ते मला कुठलीही माहिती देत नाहीत. मला याच्यामध्ये अशी मोठी शंका दिसून येते की कुठेतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, म्हणून हे मला माहिती देत नाहीत, म्हणून उडवाउडीची उत्तरं देत आहेत. हे मला माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आणि आदिवासीचा निधी कुठे चाला आणि कसा चाला आणि हे कोण खातो हे एवढं समजलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आणि गृहमंत्र्याने आणि आदिवासी मंत्र्यांनी एक चौकशी समिती नेमून या कार्यालयाची तात्काळ चौकशी करावी आणि चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई. प्रकल्प अधिकाऱ्याला भेटण्यासाठी पण गेलो, मला भेट पण नाही झाली. आणि तिथं जो चपराशी असतो प्रकल्प अधिकाऱ्याच्या दाराला, तो म्हणत आहे की साहेब बिझी आहेत, कामामध्ये आहेत, कुठल्या तरी फाईलवर सही करत आहेत आणि भेटू देत नाही. आणि तुम्हीच हे बघू शकता की या फाईलमध्ये कितीचा निधी आहे. आणि माझी शंका आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार असल्यामुळे हे कुठलीही मला यादी देत नाहीत. मी लाभार्थी यादी मागितली त्यांना आणि माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली. आणि पशुसंवर्धनला किती निधी दिला आणि पशुसंवर्धननं काय केलं, उपवन संरक्षणनं काय केलं, सार्वजनिक बांधकाम विभागाने काय केलं, आणि जिल्हा परिषदेनं काय केलं, आणि विद्युत विभागाने काय केलं, किती लोकांना वीज कलेक्शन दिलं, याच्यातून मी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मला कुठलीही माहिती मिळत नाही. आणि किनवट पीओला जाऊन जर विचारलं, ते म्हणत आहेत की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही आणि ही माहिती आम्ही ज्या विभागाला निधी दिला त्या विभागाकडे माहिती आहे, आमच्याकडे नाही. पण यांच्याकडे माहिती नाही तर हे शासनाला मार्च मध्ये कुठला अहवाल पाठवला, हे मला प्रश्न करायचा. पीओ लाईव्ह बघा किती निधी आलाय काय नाही. आणि आदिवासी ऑफिसचं हे पूर्ण पेज आहेत. आणि हे निधी बघा आणि आदिवासी उपाययोजनेमध्ये किती खर्च कुठं झाला हे जनतेला बघू द्या. आदिवासी समाजाचा विकास कुठं व्हायला काय नाही, आणि सरकारी कर्मचाऱ्याचा विकास व्हायला की समाजाचा विकास व्हायला हे मला दाखवायचं आहे लाईव्ह मध्ये. म्हणून मी पत्रकार परिषद घेत आहे. बघा, हे कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे, विद्युत विकास, उद्योग व खाणकाम, वाहतूक, दळणवळण सर्व विभागाला निधी दिलेला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट, जिल्हा नांदेड, जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन 2023-24 या कालावधीमध्ये प्राप्त झालेला निधी आणि वितरित झालेला निधी पूर्ण खर्च माझ्याकडे त्यांनी दाखवलेला आहे. आणि हे कुठे खर्च 61,51,50,000 एवढा मला त्यांनी खर्च दिलेला आहे, दाखवून एकूण खर्च दाखवलेला आहे. तर हे कुठे खर्च केला, कसा खर्च केला याची अद्याप माहिती देत नाहीत. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पीओ ऑफिस, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट हे ऑफिस, आणि प्रकल्प अधिकारी वारंवार उडवाउडीची उत्तरं देत आहेत. आणि अनेकदा पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलीही मला माहिती मिळत नाही.